तर आता ओमकार आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे. कोणतं म्हणतो गाणं? कोणतं म्हणून? हा, देखा है पहिली बार म्हण बाबा म्हण. ओमकार लटकला. ओमकार धाडा दाखवायच्याला लटकला. अरे थांब, माग माग जाय, माग माग जाय. हा? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये. तर बघा, ब्लॉग सुरू करतात उठला हा नमुना. बस रे खाली, चल. तर निघालो आता आपण शेताकडे. हे बघा सरकी सुद्धा घेतलेली आहे. आज लावणार आहेत का उद्या लावणार आहेत काय माहित सरकी. काल तर हळद लावणच नाही झाली बघा, दुपारात पाऊस आला, थोडीशीच लावणी झाली. तर आता एकटाच निघालो मी. आता ओमकार विश्वनाथ तर गेला शाळेमध्ये, शाळा आहे त्याची. तर ओमकार येईल आता मागून शेळ्या घेऊन. चाललो आता एकलाच. माझ्यासोबत चप्पल सुद्धा नव्हती आणली, मला माहिती एवढा चिखल असणार. पण आता सध्याच्या याच्यामध्ये कोणीच शेतामध्ये चप्पल घेऊन जात नाही. हे बघा कशी भरतात पाय, आणि मुद्दाम याच्यानं चूल वाटायले मला. हे भेटला बळीराम तिकडे आकडा. चललो मी इकडे, रस्त्यात भेटला. मस्त गाणे ऐकायला तू. खरंच रेंज येते फोनला. अरे मग 5G दाखवायला तर दाखवते आणि गप्पन मीच उडती खर्ची उडी MB. खर्ची MB उडली की मग 5G बरोबर धरत नाही असं फोनचं. दुसऱ्याची कशी फायजी धरते तू? काय माहिती मला फोन. जरा सिरियस असली तर फायजी धरते. त्याला वाटायला याच्यामध्ये काहीतरी आहेच खायला. चल इकडे सम्या, चल. मला वाटलं इशिना शाळेतच गेला, इकडे आलाय. आ काय म्हणे? कशाचा? असेल तर 26 जानेवारीला कार्यक्रम घेतलेले. 26 जानेवारीचे दिन असेल काय बंद झालं ते. चार 4-5 दिवसाचं आहे. आत्ताच आहे का बक्षीस? पॅन्ट भारी कट केली. कठीण पॅन्टची कट भारी केली. सरकी लावायची का हे? आरची, काय माहिती. आरचीची बहीण. हो ती येणार नव्हतं वाटतं, यायलेत आता ते. कोण कोण? तेच तीच बहीण का? हा. हेडफोनचं काय करतो? बिघडलेलं का? हे कुठं तू काय लटकून हाय? त्याला वाटलं काहीतरी हाय खायला कुत्र्या. वडल कोण आता? मी आहे ना, हे ओमकार कुठे गेला? यायला तो कशी आहे घेऊन. कुराड आणली नाही का? कळतलं विहिरीत पाडून गिरीतलं. तुला कसं काय सापडलं ते? एवढ्या मोठ्या गंजात तुला कसं काय सापडलं? किर्यामधून बाहेर काढून. किराण्यामधून डायरेक्ट दिसलं काय? आज आपण दोघंच उडू ओम करतो तिकडे. मला वाटलं शाळेतच गेलाय तू. जरासं काम करायचं म्हणून इकडे. सर कशाला बोलू लागले तुला शाळा? सर बोलू लागले ना वाटतं. बक्षीस कायचं बक्षीस? खेळाचा. कोणता खेळ होता? चमच्यात पाणी टाकायचं आणि पळायचं. जे सगळ्यात पुढं राहील त्याचा एक नंबर. पाणी एक थेंब पण नाही हे करू द्यायचं नाही, जरासं असलं तरी चालतंय. फक्त एक. तो किती नंबर आला? 3 नंबर शाळेतून का? आणि 1 नंबर कोणाचा आला? 1 नंबर 5वीच्या पोरीचा. पोरीचा आला होय. आणायचं 1 नंबर. जाऊ दे 3 आला. देताल ना मग उद्या किती, आज नाही गेला तरी. हो
मग आपल्या वर्गातून एक नंबर आधी 5वीचा 1 नंबर, 6वीचा 1 नंबर वर्ग घेतलं, 7वीचा 1 नंबर, 8वीचा 1 नंबर घेतलं. किती 5, 6, 7, 8 4 झाले ना. मग त्या 4 जणांनी घेतलं आणि त्याच्यातून नंबर काढायचे होते. आता त्या 4 जणांतून मग त्या 5वी, 6वी, 7वी, 8वी मग रेस लावली तर ते मग 3रा नंबर आला. जाऊ दे, काय ना 3रा आला तरी देता ना तू बक्षीस काही ना काही. आज नाही गेला तरी ते बाहेरचेच होते का माणसं बाहेरचे, म्हणजे सर बाहेरचेच होते सर लोक, हो, म्हणजे तुपल्या शाळेतले नव्हते. दुसरं माणूस होता. अरे शेळ्या पण आल्या. भाकर खाली त्यांना आज. संपलं काय? किती चिखल रे बापरे. इतका चिखल माहीत फसून जाते माणूस तो बाहेर. बैलाशी तर आदर फसतात बाहेर. झालं बघ आता इकडचं. निघलो आता इकडे शेताकडे. शेळ्या बी आला इकडे. शेळ्या पण आहेत. काय करतात माती हिच्यात लई चिखल आहे ना. इकडे लई चिखल आहे. हडून कर तर कुस्ती लगी माझ्याकडे ना. अरे माग खेळायची का तुला? अरे बर बघा किती मोठं पोत आहे. हळदीचं बेन आहे त्याच्यामध्ये. ओंकार लटकला. ओंकार झाड वाजवायला लटकला. अरे थांब, माग जाय, माग जाय. खाली एक उडी मारू बसशील. खाली काटा जा माग वारे मिळायचे. सोडून दे बरं विष्णू गपकन. विष्णू वर जाते गपकन. हार जाईन आता रे. दर चाल दर. लेच बाहेर लटकला ना ओंकार. त्याला आपण सांगितलं असतं तर उडीच खात होतो ना गांधी. खाली काटा दे झाडाचा. चला आता सोडून दिसतील एडा वाक्य आधी ते पडेल विश्वनाथ. उतर विश्वनाथ खाली पडशील उग. वाक्य ओंकार वाक्य. अरे पुढून वाक्य रे तिथे हात पुढे. तेच हात मोडून गेले मी बघाय. हळद लावून पुन्हा त्याला वरून माती टाकून इकडेच बेजार. चल काय त्याच्या खाली पुढे ती सुंदरी मग काढू आपण. नंतर सगळं संपल्यावर एवढं नाही म्हणा. नियम कर जाय. बाया लावून टाकते आपल्याला काम येतं नाही. पिल्लू तर इकडे असं संपायलेत आता. हे बघा इकडे हळद संपत आली. आता तिकडे बघायचं. तिकडे वावरण सुंदरी नसते काय नाही. वरडू लागली. काहीतरी डसले हाताला. काल शेकलीच राहिली इकडे. चल ग
आज येत नाही पाऊस. आला ना 2 दिवस. बस झालं मग. आ बस झालं. कुठं पळायला? थांब दर्शक, इथं आपल्याला धरायचं आहे. तर हे बघा लाईट गेली तर असं काढून लागायला आम्हाला पाणी. पवऱ्यानं पहाटपासून लाईट गेलेली आहे. असं माती पडून पडून घाण व्हायला, त्याच्यामुळं हे बघा जाळी केली आम्ही याची तयार. खूपच अवघड आहे. कशा आहेत त्याच्यामध्ये काय माहित बघू. आलं जरसं करायला हो बाजार एवढं पुरतंय. पुरतंय तरी पण नेऊ काय दर्शन येत काय मला. बराबर घ्या ते लेवल मध्ये घ्या ना. लेवल 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 कुठे त्याची? ओमकार तुझ्याकडे वड 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 ना. बस चला दी 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 स्वाम्या अरे सरच्या दी दी असं इकडे कुठं आहोत? लय खाणे जास्त झालं वाटतं याला. दी अर्धी पाऊस आला आवरून घ्या. अरे 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 चढली. बघा किती भारी पक्ष्याने बनवलंय. एका एकाच्या पक्षाच्या आधारात आहेत ते. बघा तुम्ही हे बघा किती भारी बनवलंय त्याने थर. धोकाडे येत रे हे का नाही. बाण बनवला किती भारी. काय बनवतात काय माहित. झाली आता ही पाळी हाणून. हे बघा रेसा मारल्या शाईच्या मध्ये हळद टाकण्यासाठी. झालं आपलं शेतामधलं काम. तर आलो बापा आता इकडे शेळ्या घेऊन निघालो. ते ओमकार बघा पुढीच त्याला कायचीच फिकर नाही. काळूशे आपण दोघं जाऊ चल. औरातलं काम करून करून एवढी माझी बेकार हालत झाली बघा. हे कपडे गिपडे कसे म्हणाले लय खूपच म्हणाले. गरमी अंगात सगळी लय असं झाली. असं वाटलं की कडक आता गारवा पण इकडे कडक पाण्यात आंघोळ करावं. आता सहज करतो बाप्पा. तर आता आंघोळ न करता मी फक्त केस वगैरे विचारले तसं हातपाय तोंड वगैरे धुतलं. आता तरी जरा क्लीन दिसायलो. राहिले सर मी राहणार होतो. मग आपली आई म्हणली जाय ओमकार शेळ्या बांधतात नाही तर. ते राहिले दर्शक पण ते कोळप अलीकडले तर अर्धे अर्धे जरा जरा राहू दिला आम्ही. सगळ्या तासातलं जरा 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 इथून तर मी टाकी एवढं लांब. ते बियाणं संपलं हळदीचं त्याच्यामुळं ते कमी कमी करले. इथून तर तेवढं तास सोडलं. मागच्या बाहेर कशी ज्वारी का काही पेरलं होतं तुरीच्या भात तसं नाही पुरलंच नाही बियाणं. शेतावर शिवरात बसला मी जातो. अरे यार कोणी घर द्यायला नाही की दोन गेलं काय ओमकार काय हांडा घेऊन गेला. अरे मी आलो तू चालला काय. ये लवकर. आणलं ओमकार ना घागर.
उतर ना, उतरत ती का नाही? आता बसून घेतो. काय करा, मस्त वातावरण दिसायला इकडे. बघा तुम्ही, हे आभाळ येईल असं वाटायला गरजत आहे. पाऊस आला तर चांगलंच आहे. पाऊस यायला बघा थोडा थोडा. आता काय माहिती, रपरप यायला पाहिजे. आई वगैरे आली नाही शेतातून, आता नाही, आई वगैरे आल्यावरच यायला पाहिजे बघा. आता बघा काय भिजून येतात. बघा या कुंड्यांनी आम्ही लिंबाची झाडं लावलेली आहेत. आता उगले ना तर थोडे थोडे मोठे झाले तर ते आता थोडे थोडे जरी मोठे झाले तर आम्ही त्यांना अशा जागेवर लावणार आहेत, म्हणजे पडीत जागेवर, आणि काही शेतामध्ये पण लावणार आहेत आम्ही. तर तेच आता इंतजारमध्ये येतात. आता पावसाच्या पाण्यानं लवकर उगतील झाडे जरा. इकडे 2च दिवस झाले नाही की रोपे फुटायला लागलेली इथं गवताची. तर काही दिवसांनी ते 4-5 दिवसात इकडं पूर्ण सगळं हिरवगार होतं इकडं. माळ हे सगळं इकडे. आणि पिके लावलेली नाही त्या रानांनी, आता लावता आले. आता पाऊस सुरू झालेला आहे त्या दिवशीपासून. ओमकार भिजू नको. हो मला पाऊस वाढायलाय, खाली जावं म्हणलं बा, भिजायचं काम. फोटो काढायला तू. इकडे मुंगूस गेला याच्यामध्ये आणि एका मध्ये घुस गेली. चल माझा, चल भिजू नको उग. चल, काय होतं सांग ना. सारखं म्हणायला मुंगूस होतं, हे का म्हणायले मग चल घुस म्हणायले. लाईट काही पासून गेली वा? लाईट काही पासून गेली? 3 वाजल्यापासून गेली. आता येते का नाही? फोन मध्ये कधी चार्जिंग नाही. आले ते येईल जराशी, आता काय सांगतो. हो, पावसाच्या थेंबात खाऊ म्हणलं पापुडी. काय भाईली माय आता? काय भाईली? पापुड्या. तर आता पाऊस पण आलाय, लाईट पण नाही आपल्या इकडे. तर मग आपल्या फोनमध्ये फक्त 20% चार्जिंग राहिलेली. अरे वा, नाही म्हणता आली खरंच लाईट. हे बघा, आली गपकनी. हे बघा, नाव घेतात गपकन लाईट आली. आता लगेच चार्जिंगला लावतो फोन. तर आली आहे पण आपली, आणि चिखलानच भरलं सगळं. ठीक आहे. आणि हे काय आणले लाकडं? जाळायला आता लेट कवा असते कवा नसते. ते कोपऱ्यात ठेव तिकडे. कोणत्या? लाकडं ठेव. थांब, तसं केलं ठेवी, मग बाद मध्ये तुम्ही तिकडे. ओमकार घ्यायला बिस्किट खाऊन, तुम्ही पण घेतो तोच खाऊन. आई करायची जेवण, भाकरी गरम व्हायची आई. घेतो मग मी पण डब्बा. या डब्यात दे मुलच्या. बस उद्या मोठ्या मामाच्या इकडं काम आलं. जा, एवढं घेतो ना मग. आजच्या वाणी वाढायचं. बैल कुठं कोण द्यायलाय? बैलाला 1200-1300 रुपये झाड आहे. एवढं आहे? आणि मग बैल बापरे, त्याच्यापेक्षा आपलं असंच बरं आहे ना का ना. का कोड्याच करायली? कढी करायला कर मस्त. पुरीचं टाक आहे ते कढी करायचं. बर. आता लगेच जाते 15-20 मिनिटात म्हणून आधी भाकरी करून घ्या. हो. कढी काय जास्त खालवर कर. तर आता ओमकार आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे. कोणतं म्हणतो गाणं? कोणतं? हा, देखा है पहिली बार. म्हण.
बाबा रागवत नाहीत म्हण, रागवत नाहीत बाबा म्हण. इथं ट्युशन सुरू होत हे बघा. इसू ट्युशनला गेली ती काय दप्तर घेऊन? हा अरे सोंड्या, सोंड्या इकडे बघ. इकडे शिनात हा सोंड्या तू इकडे करा नाचा बरं एखाद्या नाचा गाण्यावर. गाणं म्हणा एखादं. ते तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढी तो. चला करा डान्स करा. म्हण ना एखादं शिवानी गाणं म्हण ना एखादं म्हण ना. म्हणायला का बंद करू? ए शिवानी नाही म्हणायचं हा. हो येसू इसू गाणं म्हणती नाचा मग. चला जा मग जा, शाळा सुटली जा. त्याची आता शाळा होती. कुठं चला बर ये जाऊन. ओमकार काय गाणं म्हणत नाही. सोल लसून सोल आपला सोल. किती सोलाचा आहे? 2 गाठीच सोल जास्त ना ग. हा सोल इतका सोला. हो सोळच ना झाले. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. कसा वाटला तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग? आवडला जर असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. नाही नाही आपल्याकडेच आहे कॅमेरा. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.